बकाने साहेबांनी बोला ना। वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्याला सोयाबीनचं बोकस बियाणं दिलं, याचा पर्दाफाश केलेला आहे, शेतकऱ्याच्या व्यथा मांडल्या आहे। मे वरुण सीड्स ॲग्रो इंडियन प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद असे या कंपनीचे नाव आहे आणि गणेश सोयाबीन अशा बॅगा त्यांनी विकलेल्या आहे आणि माननीय राज्यमंत्र्यांनी मान्यही केलेलं आहे की ते बोकस बियाणं होतं, म्हणून त्या कंपनीने ते बियाणं वापस घेतलं। टाइम वाढून घ्या, टाइम लक्षवेधी संपेपर्यंत वेळ वाढवण्यात येत आहे। माननीय मंत्री महोदयांनी उत्तरात सांगितलं की बियाणं बोकस होतं शेवटची आणि बियाणं बोकस होतं म्हणून त्या कंपनीने ते वापस घेतलं। माननीय मंत्री महोदय, बोकस बियाणं दिलं म्हणजे त्यांनी 420 केली। मग त्या कंपनीच्या विरोधात जी कंपनी आहे मे वरुण सीड्स अँड ॲग्रोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद यांनी 420 केली, म्हणून याच्यावर 420चा गुन्हा आपण दाखल करणार आहे। काय ज्या शेतकऱ्यांनी हे बियाणं घेतलं आणि पेरलं, साहेब पहिल्या पाणी पडल्यावर पेरल्यावर दुसऱ्यांदा जर पेरलं तर ते उगवलं असलं तरी त्याला नाही का पाहिजे तेवढं ईड येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होते। आता त्यांनी बियाणे वापस घेतलं, पण पेराचे, खताचे, निंदाचे, वार तयार करायचे, उत्पन्नात घट होईल त्याच हा जो सगळा खर्च आहे, जर आपण साधारण धरलं एकरी 10 पिकलं आणि आज 5,000चे भाव धरले तर 50,000 रुपये एकरी त्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। जितक्या शेतकऱ्यांनी ज्या बॅगा इतक्या आलेल्या आहेत, त्या बॅगा ज्या शेतकऱ्यांनी घेतल्या असतील त्या शेतकऱ्याला एकरी 50,000 रुपये देण्यास त्या कंपनीले सरकार भाग पाडणार आहे का? तिसरा प्रश्न आहे माझा की हे सगळं करत असताना या सगळ्या गोष्टीवर ध्यान देण्यासाठी कृषी मंत्रालय कृषी विभागामार्फत कृषी सहाय्यक आहे, त्याच्यावरचे वरिष्ठ अधिकारी आहे, तालुका कृषी अधिकारी आहे, जिल्हा कृषी अधिकारी आहे। मग एवढे सक्षम अधिकारी जर तिथं असतात तर हे काय झोपा काढतात का? मग हे पगार कायचा घेतात? तर माझा विषय प्रश्न आहे मंत्री महोदयाने, ज्या अधिकाऱ्याच्या अखत्यारीत हे बियाणे विकलं गेलं त्या अधिकाऱ्याला सस्पेंड आपण करणार का? हा माझे 3 प्रश्न आहे आणि त्यांना सस्पेंड करून शेतकऱ्याच्या हिताचं सरकार आहे हे आपण दाखवून द्यावं। आपण सक्षम मंत्री आहे, माझा विश्वास आपल्यावर आहे। 2 मिनिट मंत्री महोदय उत्तर देते। मंत्री महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, या प्रकरणाचा तपास केल्यानंतर मला एक बाब लक्षात आली की कंपनीला जो लायसन्स मिळाला होता तो वरुण सीड्सच्या नावाने मिळाला आणि कंपनीने वरुण सीड लिहून खाली जे ब्रँड लिहिलेला आहे तो गणेशा आणि तेजस्वी लिहिलेला आहे। जेव्हा मी याची माहिती घेतली तेव्हा असं लक्षात आलं की त्यांनी जो करार केलेला आहे त्यामध्ये या कंपनीचा हा ब्रँड लिहिलेला आहे। ही बाब देखील कायद्याच्या दृष्टिकोनातून उचित आहे की अनुचित आहे याची देखील शहानिशा करण्याचे आयुक्त मी आपल्या सचिवांना सूचना देतो आणि ही जी प्रक्रिया आहे याची देखील वैधता आपण तपासू की हे असं करता येते का, त्याला जर करता येत नसेल तर यासाठी देखील त्याच्यावर फौजदारी कारवाई करू। अधिकाऱ्याला महाराज माझे 3 प्रश्न होते, उत्तर द्या। मंत्री महोदय उत्तर 3 प्रश्न देत आहेत मंत्री महोदय उत्तर देत आहेत। म्हणून त्या कंपनीनं शेतकऱ्यापासून बियाणं वापस घेतलं आणि गोलमाल उत्तर देऊन राहिले अध्यक्ष महाराज की आज त्या कंपनी आम्ही सचिवालय सांगतो बियाणं बोकस होतं, कंपनीने नाव दुसरं वापरलं, त्याच्यावर 420 गुन्हा दाखल झाला पाहिजे। ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, ज्या शेतकऱ्याने हे बियाणं घेतलं त्याला 50,000 रुपये एकरी मदत या कंपनीच्या माध्यमातून दिली पाहिजे असा माझा प्रश्न आहे। आणि ज्या अधिकाऱ्याच्या 1 तारीख जे झालं त्या अधिकाऱ्याला आपण निलंबित केलं पाहिजे, हा माझा 3रा प्रश्न आहे। मला 3 प्रश्नाचे उत्तर पाहिजे। मंत्री महोदय अहो देतो सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी सर्व सभागृहाला ही बाब लक्षात आणून देतो त्यांना एक बोलू द्या की आपल्या जे कायदे आजपर्यंत विधिमंडळाने पारित केलेले आहे त्या कायद्याच्या राज्य आपलं
आणि कायद्याच्या या राज्यामध्ये देखील आजच्या तारखेला जो ग्रीव्हन्स आहे त्यांचा, त्यासाठी फक्त एक मार्ग उपलब्ध आहे, कंझ्युमर कोर्टमध्ये जाणे. आणि दुसरं, जेव्हा शेतकरी व्यापाऱ्याला माल विकतो तेव्हा व्यापाऱ्यांनी जरी शेतकऱ्याला पैसे दिले नाही तर तेव्हा आपण त्या शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही कोर्टात जाऊन त्याच्यावर क्लेम निर्माण करा. अध्यक्ष महोदय, ही प्रक्रिया फार लेंदी प्रोसेस आहे. या लेंदी प्रोसेसमुळे शेतकऱ्याला न्याय मिळत नाही. म्हणून फक्त बियाण्याच्या संदर्भात, कंझ्युमर कोर्टच्या संदर्भातच नाही तर शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांनी विकत घेतल्यानंतर त्याला देखील अशा पद्धतीने सिव्हिल कोर्टात जावं लागतं. हे दोन्ही प्रक्रिया शेतकऱ्याला पुरेपूर न्याय देणारी नाही, कारण की आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये त्याला विलंब लागतो. मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून, राज्याचा कृषी राज्यमंत्री म्हणून या दोन्ही विषयाला मी गांभीर्याने घेतलेला आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये जे काही आवश्यक अपेक्षा आहे राज्याच्या शेतकऱ्यांची आणि सभागृहाची, या अपेक्षेला सुसंगत निर्णय सरकार घेत आहे. सरकार शेतकऱ्याचा आहे. ज्या बाबी कायद्याच्या अखत्यारीत येत नाही त्या बाबीवर कुठलाही निर्णय घेतला तो टिकणार नाही. दुसरा महत्वाचा विषय की त्या शेतकऱ्याची नुकसान भरपाई, आम्ही निश्चितच त्या कंपनीला निर्देश देऊ की त्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई. एवढंच नाही, या कंपनीने अशा पद्धतीचे बियाणे महाराष्ट्रात कुठे विकलेले आहे त्याचा देखील चौकशी करण्याचे निर्देश देऊ आणि त्या शेतकऱ्यांच्या भावना देखील विचारात घेऊ की त्यांना बियाण्याच्या संदर्भामध्ये काय रिझल्ट आलेला याची देखील शहानिशा करण्यात येईल. गुन्हा दाखल होणार का मंत्री महोदय? गुन्हा दाखल करणार का विचारतायत? गुन्हा दाखल करणार का? एक मिनिट मी उत्तर देतो. या पूर्ण बोला. एक मिनिट. या पूर्ण अध्यक्ष महोदय, एक मिनिट मंत्री महोदय, पॉइंट ऑफ ऑर्डर. अध्यक्ष महोदय, सन्मान्य या सदनाचे ज्येष्ठ सदस्य माझे मित्र हरिजी पिंपळे हे काय नेहमी बोलायला उभं राहत नाही, कधीतरी बोलायला उभं राहतात. आणि ते बोलत असताना शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांचं दुःख आणि शेतकऱ्यांचा आवाज ते आपल्या आवाजाच्या पलीकडे मांडतायत. मंत्री महोदय, आपण मगापासून मी सगळं बघतोय, ऐकतोय, आपण एकच उत्तर देत आहे की अशा पद्धतीनं मग तालुका कंझ्युमर कोर्ट, मग जिल्हा कंझ्युमर कोर्ट, मग स्टेट गव्हर्नमेंट कोर्ट, मग शेतकरी त्याला पुरा पडू शकणार नाही. ऐका ना, काय जे आहे तुमचं ते. मग त्याने दोनच पॉइंटेड प्रश्न विचारले की तोपर्यंत आपण त्या बियाण्यानं ज्याने कोणी ते विकलं आणि ज्याचं शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला 50,000 रुपये देणार का, हा त्यांचा एक पॉइंटेड प्रश्न. त्या शेतकऱ्यांना अधिकारी सस्पेंड, एक हा पॉइंटेड प्रश्न. आणि दुसरा, हे सगळं जे घडतं ते आता तुम्ही आमदार होतात, आमदार असताना आपण किती ओरडतो, त्या सत्तेवर गेल्यानंतर आपण कसं त्यांना वाचवतो काही काळ आम्हालाही माहिती आहे. पण नुसतं वाचवून चालणार नाही. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मला प्रश्न विचारायचे, तुम्ही शिक्षा कशी करायची तर त्यांचं म्हणणं ज्या अधिकाऱ्यांच्या संगनमतानं झालं त्याच्यावर कारवाई करणार काय आणि ती कोणती करणार ती सांगा. ऐका ना, तुम्ही त्यांना, मी का उठलो तर सन्मान्य सदस्याला एक तुम्ही खुश केलं की आम्ही त्या कंपनीला सांगू त्याची नुकसान भरपाई द्या. तसं नाही, त्यांचं म्हणणं 50,000 रुपये तुम्ही द्यायला लावाल का, ती जबाबदारी तुम्ही घेताय का, आणि ज्या अधिकाऱ्यांच्या संगनमतानं हे घडलंय त्याच्यावर नक्की कोणत्या स्वरूपाची कारवाई करताय, एवढे त्यांचे प्रश्न आहेत, त्याला उत्तर द्या. सन्मान्य सदस्य भास्कर जाधव यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही मंत्री असताना कशा पद्धतीने सकारात्मक उत्तर दिलेलं आहे याची नोंद माझ्याकडे आहे. आणि मी देखील कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करत नाहीये. आपण स्पेसिफिक नाव सांगा की या अधिकाऱ्याची चूक आहे, या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचे, त्याची चूक असेल तर कोणालाही स्पेअर करणार नाही, कोणालाही सोडलं जाणार नाही. परंतु बियाणे चुकीचे विकल्या गेलेले आहे. एखादा नाही, मला उत्तर देऊ द्या. एक मिनिट बोला. या प्रकरणामध्ये अजून बियाण्याचा तपासणी अहवाल याचा आहे, तुम्ही समजून घ्या विषय. मी सुरुवातीला सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. 15 दिवसाच्या आतमध्ये याच्या संदर्भामध्ये बियाण्याचा अहवाल मागवल्यानंतर ज्या कायद्याच्या तरतुदी आम्ही स्पष्टपणे सभागृहाला सांगितलंय की कुठल्या कायद्याच्या कुठल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. आणि बियाणे जर बोगस या ठिकाणी निघाले आहे किंवा चुकीचे निघालेले आहे तर या संदर्भामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्याशी संबंध आहे का कुठे?
आणि कृषी नाव विभागाच्या सांगा. कुठल्याही अधिकाऱ्याचा जर संबंध असेल बोला. मी परत माननीय मंत्री महोदय बोला ना. माननीय अध्यक्ष महोदय, सभागृहामध्ये मंत्री उत्तर देत असताना उत्तर आपण ऐकून घ्यावं. उत्तर दिल्यानंतर जेव्हा एक मिनिट उत्तर दिल्यानंतर नाही सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला